सो पहा, लक्ष द्या. आजच्या लेक्चर मध्ये थोडस जास्त कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. थोडस किचकट पार्ट असं वाटू शकतो. एखादी जर स्टेप जर मिस झाली तर पुढच्या स्टेप आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन करायचे आहे. फक्त प्रत्येक स्टेप व्यवस्थित समजावून घ्या. की आपण काल पाहिलं होतं की log 2, 3, 5 and 7 जर माहिती असतील तर आपण अप्रॉक्सिमेट कोणत्याही नंबरचा, जवळपास कोणत्याही नंबरचा लॉग काढता येतो. पण ती जी मेथड होती, ती मेथड जी आहे ती एक अप्रॉक्सिमेट होती. आपण त्यामध्ये लॉग टेबल कुठेही यूज केला नव्हता. सो लॉग टेबल यूज करून हाऊ टू फाइंड द लॉग हे आपण आजच्या पार्ट मध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये एक लक्षात घ्या, लॉग म्हणल्यानंतर लॉग मध्ये सहसा तुम्हाला दोन पार्ट आहेत. त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला जी परफेक्ट यायला पाहिजे, आता स्टेप शिकत असताना तुम्हाला पॉइंट ऍडजस्ट करता आला पाहिजे. पॉइंट ऍडजस्ट करणं म्हणजे काय? डेसिमल पॉइंट. फॉर एक्झाम्पल 300.1 जर असेल आणि मी जर याला 3.001 लिहिणार असेल तर इंटू 10 काय लिहायला पाहिजे सांगा मला. लक्षात आलं का बघा? म्हणजे दिस डेसिमल पॉइंट इज शिफ्टेड बाय 2 डिजिट ऑन द लेफ्ट साइड. जेव्हा लेफ्ट साइडला डेसिमल पॉइंट शिफ्ट करतो तेव्हा पॉवर प्लस करायची. एकदम ऍड करायची पॉवर. एकदम बेसिक गोष्ट सांगतोय पण ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे 300.1 is written as 3.001 into 10⁻². बरोबर आहे का? 10⁻². म्हणजे याला 100 ने मल्टिप्लाय जर केला 100 ने तर तोच नंबर येतो का बघा बरं. समजलं का मी काय सांगतोय ते? द ऍडजस्टमेंट ऑफ द डेसिमल पॉइंट. How to adjust the decimal point. जर हाच नंबर मी असा लिहिला असेल 0.003 असं काहीतरी असेल आणि मला हा डेसिमल पॉइंट इथे आणायचंय, म्हणजे कितीने शिफ्ट करायचं बघा? 1, 2, 3. हा डेसिमल पॉइंट 3 नंतर जर आणायचा असेल मला, so I can write as 3.1 into 10⁻². कोण सांगेल मला पॉवर किती लिहावं लागेल? कोण सांगेल मला पॉवर किती लिहावं लागेल ते?
0.0031 ला मी 3 पॉइंट लिहितोय, तर 10⁻², मला एक सांगा आधी, आपण लेफ्टला शिफ्ट केला होता, पॉवर पॉझिटिव्ह येणार. आपण हा डेसिमल पॉइंट इकडे जर आणणार असेल तर पॉवर निगेटिव्ह येतो. कितीने? 1 ने, 2 ने, 3 ने. 3 ने शिफ्ट केला तर 10⁻³ येतं. समजलं का बघा बरं? हे पॉवरची ऍडजस्टमेंट असे लिहितात. हा पॉइंट समजला का बघा? याच्यामध्ये अजून आपण लॉगच्या स्टेपला गेलोच नाही, फक्त पॉइंट कसा ऍडजस्ट करायचा ते पाहतोय. So if I have number 5109, so how should I write as a 5.109 into 10 to the power? सांगा नंबर. सिंपल 4 डिजिट नंबर आहे 5109, पण मला डेसिमल पॉइंटने द्यायचंय. मी 1 2 3 म्हणजे इकडून एका नंतरच पॉइंट देतोय बघा. एक डिजिट झाला की मला पॉइंट आला पाहिजे. तर ऍक्च्युली इथे पॉइंट नव्हता, म्हणजे 1 2 3 नंतर हा पॉइंट निघून जाण्यासाठी मला 1 2 3 0 असताना मल्टिप्लाय करावं लागेल. सो इथे 10⁻³ लक्षात यायले का बघा बरं जरा? लक्षात यायले का बघा? अजून 2-4 एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघा स्वतः, जर काही अडचण येत असेल तर. राईट. तर यामध्ये अजून एक नंबर बघा, 62.95 इज इक्वल टू 6.295 जर लिहिलं मी तर 10⁻² किती यायला पाहिजे सांगा मला? सांगा आता तुम्हीच. हा आदित्य, ओके, लेक्चर अपलोड होईल. तरी सुद्धा ट्राय करा, लाईव्ह लेक्चरच करायचा. लेक्चर अपलोड होईल पण ट्राय करा लाईव्ह लेक्चर करण्याचाच. -1 का +1 बघा. -1 करायचं का +1? डेसिमल लेफ्टला, डेसिमल जर लेफ्टला जर शिफ्ट झाला तर प्लस करा. डेसिमल राईटला जर शिफ्ट झाला तर मायनस करा. कारण बघा इथे डेसिमल आपण डावीकडे नेमता तर प्लस आलं होतं. डेसिमल राईट उजवीकडे आणला होता, मायनस आणलं होतं. डेसिमल इकडून इकडे नेमता डावीकडे तर प्लस. डेसिमल डावीकडे न्यायचे, इथे +1 येणार. कारण 10 ने मल्टिप्लाय केल्यावर हे बरोबर इकडे पॉइंट शिफ्ट होणार. कन्फ्यूज नका हो. कन्फ्युजन होतं याच्यासाठीच हा वेगळंच शिकवतोय मी आधी. आणि याच ठिकाणी जर 0.6295 असेल, नंबर सेम देतोय त्याच्यावर कन्फ्युजन नका हो. आता मला हा पॉइंट राईट साइडला शिफ्ट करायचंय. हा पॉइंट राईट साइडला शिफ्ट करायचंय. आता मात्र राईट साइडला म्हणल्यानंतर -1 करावं लागेल. समजायला काही गोष्ट बघा बरं? गोष्ट क्लिअर आहे का बघा? लिहून घ्या एकदा हे सर्व. लिहून घ्या.
चला काही प्रॉब्लेम देतो, ऍडजस्ट करा याच्यामध्ये, डेसिमल मध्ये कसे शिफ्ट करता ते पाहूया. एक डिजिट नंतर आपल्याला डेसिमल द्यायचा, म्हणजे याला असं करायचंय 4.000 इंटू 10 टू द पॉवर किती ते लिहायचे तुम्हाला. एक डिजिट नंतर मी पॉइंट देणार आहे. चला या सर्वांची 10 टू द पॉवर किती येणार सांगा. डेसिमल पॉइंट बघा दिसत नसतील तर कुठे कुठे दिले. इकडे मी उत्तर देत असताना एका नंतर डेसिमल दिला मी दरवेळेस, तर डेसिमलच नाहीये म्हणजे ऍक्च्युली इथं असणार याचा डेसिमल. चला बघा इथे मी डेसिमल राईटला शिफ्ट केलाय का लेफ्टला बरोबर. ऍक्च्युली याच्यामध्ये डेसिमलच नाहीये म्हणजे इथे असणार. इथून मी इकडे आणला म्हणजे लेफ्टला आणला. लेफ्टला आणल्यानंतर पॉझिटिव्ह नंबर घेणार मी, प्लस करणार 10 च्या पॉवर मध्ये. तर कितीने लेफ्टला आणला? 3 ने लेफ्टला आणला. सो आय विल राईट ऍज अ 3. इकडे परत लेफ्टला नेला, इथून इथे नेला. कितीने नेलाय? 2 ने नेलाय. सो आय विल राईट इथं 2. त्याच्यानंतर इथे बघा 0.003 आणि मला 3 नंतर पॉइंट पाहिजे मला.
3 नंतर पॉइंट पाहिजे मला. इथे 3 शून्य आहेत म्हणून 3 येणार, 10⁻³ येणार, 4 नाही. आता इथे मला बघा 0.003 या 3 डिजिट नंतर मी राईटला शिफ्ट केला. राईटला शिफ्ट करताना निगेटिव्ह घ्यायचं मला, कितीने शिफ्ट केला? 3 डिजिटने शिफ्ट केला. सो आय विल राईट -3. हे एवढं तुम्हाला समजेल अशा भाषेत लिहून घ्या वाटलं तर. डेसिमल शिफ्टिंग करायची आहे आपल्याला. लॉग कॅल्क्युलेट करताना डेसिमल शिफ्टिंग लागणार आहे. त्यासाठी आपण इथे आपल्याला लेफ्टला आणि राईटला या पद्धतीचं शिफ्टिंग करायचं आहे. त्यामुळे बघा इथे लक्ष द्या परत एकदा, हे 4000 आहे आणि 1 2 3 डिजिटने प्लेस झालेला आहे नंबर, 3 डिजिटने. सो आय विल राईट 10⁻³ करेक्ट आहे का बघा? एकदम बेसिक गोष्ट आहे, पण आपल्याला पुढे चालून लागणार आहे स्टेप बाय स्टेप मध्ये, त्याच्यासाठी हे सांगितलं मी. 1 2 3 4 प्रॉब्लेम बघा. याच्यावरती अजून 2 प्रॉब्लेम घ्यायचे असतील, आता तुम्ही सॉल्व्ह करायचंय. याच्यावरती 2 प्रॉब्लेम देतो मी. बघा आता हे प्रॉब्लेम नक्कीच आले पाहिजे का? बघा व्यवस्थित लक्ष द्या. 987.65 याला मला कन्वर्ट करायचंय. 1 डिजिट नंतर पॉइंट देणार आहे, 1 डिजिट नंतर. सो 1 डिजिट म्हणजे 9 पॉइंट समथिंग लिहायचे मला, 9.8765 इंटू 10⁻². आता व्यवस्थित तुमच्याकडे हे लिहिलेलं आहे. लेफ्टला जायचंय का राईटला जायचंय बघा बरं, चला लवकर. इथे लेफ्टला जायचंय का राईटला जायचंय? हा पॉइंट इथे आहे डेसिमल पॉइंट. बघा 3 डिजिट नंतर होता, आता एकाच डिजिट नंतर आला, म्हणजे लेफ्टला शिफ्ट झाला का बघा. स्टेप बाय स्टेप, लेफ्टला शिफ्ट झाला का राईटला शिफ्ट झाला? लेफ्टला शिफ्ट झाला. व्हेरी गुड. लेफ्टला शिफ्ट झाल्यावरती प्लस मध्ये पॉवर येणार का मायनस मध्ये पॉवर येणार? प्लस मध्ये पॉवर येणार. किती प्लस? किती डिजिटने लेफ्टला शिफ्ट झाला? 1 and 2. सो 2 नंतर शिफ्ट झाल्यामुळे इथे +2 येणार, 10⁻². 10⁻². राईट. त्याच्यानंतर इथे बघा बरं, अजून एक प्रॉब्लेम घेऊया. 0. याला 8.3 इंटू लिहायचं मला. चला डेसिमल कुणीकडे शिफ्ट केला एवढं, डेसिमल कुणीकडे शिफ्ट केला सांगा मला. डेसिमल कुणीकडे शिफ्ट केला? डेसिमल कुणीकडे शिफ्ट केला? डेसिमल कुणीकडे शिफ्ट केला? लेफ्टला का राईटला? डेसिमल आधी इकडे होता एका याच्यानंतर, तो इथून इथे आला डायरेक्ट, म्हणजे राईटला शिफ्ट झाला. राईटला शिफ्ट झाला तर निगेटिव्ह घेणार का पॉझिटिव्ह घेणार सांगा मला. निगेटिव्ह घेणार का पॉझिटिव्ह घेणार? राईटला शिफ्ट झाल्यानंतर राईटला शिफ्ट झाला, राईट. सो राईटला शिफ्ट झाल्यानंतर निगेटिव्ह कितीने शिफ्ट केला आपण? 1 0, दुसरा 0 आणि त्याच्यानंतर 8 आहे, 008 3 नंतर. सो आय विल राईट 10⁻³ हा पॉइंट क्लिअर आहे का मला सांगा बरं एकदा. हा पॉइंट क्लिअर आहे का सांगा एकदा मला. क्लिअर आहे?
ओके, आता याच्या पुढचा पार्ट बघा. आपल्याला लॉग काढत असताना, लॉग टेबलचा वापर करत असताना लॉग मध्ये दोन पार्ट येतात. कोणत्याही नंबरचा लॉग काढत असताना सपोज 90 1 2 3 याचा लॉग काढायचा ऍक्च्युली 9 1 2 3. आता लॉग टेबल वापरायचं आपल्याला याच्यासाठी. तर या लॉग मध्ये दोन पार्ट असतात. एक असतो मॅन्टिसा आणि दुसरं असतं कॅरेक्टरिस्टिक. मॅन्टिसा आणि कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स काढत असताना आपल्याला 10 to the power याचा वापर करायचा आणि मॅन्टिसा काढत असताना लॉग टेबलचा वापर करायचा. बघा, एखाद्या नंबरचा लॉग काढतोय आपण 9 1 2 3 चा. त्यामध्ये दोन पार्ट आहेत. लॉग मध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसरा आहे मॅन्टिसा. मॅन्टिसा काढत असताना तुम्हाला काही गरज नाही, फक्त 4 अंकी नंबर असला पाहिजे. 9 1 2 3 बस. याच्या पुढे जरी डिजिट असेल तर ते निग्लेक्ट करायचे. 4 अंकी डिजिट घ्यायचे. तुम्हाला डेसिमल पॉइंट कुठं आहे ते काही करायचं नाही मॅन्टिसा काढत असताना. कॅरेक्टरिस्टिक काढत असताना काय करायचंय, कॅरेक्टरिस्टिक करत असताना आत्ताच बघितलं आपण, मी जर याला असं लिहिलं 9.123 एका डिजिट नंतर जर डेसिमल पॉइंट दिला, बघा कॅरेक्टरिस्टिक काढत असताना 9.123 जर लिहायचं झालं तर मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल रे? इथं तर डेसिमल पॉइंट नाहीये. मग हे डेसिमल पॉइंट निघून जाण्यासाठी मला 10 raised to म्हणजे 3 शून्य काढावं लागतील ना. म्हणजे इंटू 10 raised to 3 करायचंय का बघा बरं. इंटू 10 raised to 3 करायचंय का. सो कॅरेक्टरिस्टिक इथे 10 चा किती पॉवर आहे ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स येणार. म्हणजे याचं कॅरेक्टरिस्टिक्स आलं 3. याचं कॅरेक्टरिस्टिक्स आलं 3. आणि त्याच्यानंतर बघा, आपल्याला याची मॅन्टिसा काढत असताना डेसिमल पॉइंट कुठं आहे याची काही आवश्यकता नाही. 91 2 3 चं लॉग याच्यामध्ये दोन पार्ट करायचे. आता 91 2 3 याला ए पार्ट म्हणणार आहे मी, याला बी पार्ट म्हणणार आहे, याला सी पार्ट म्हणणार आहे. आता प्रत्येकाने आपापल्या लॉग टेबल मध्ये पहिल्या पेज वरती लॉग टेबलच्या पहिल्या वर लॉगरिथमिक लिहिलेलं आहे. लॉगरिथमिक बघा, भरपूर सारे पेजेस आहेत. पुढे नॅचरल लॉग, अँटी लॉग लिहिलंय. त्याच्यावर सगळं सारखंच दिसतंय टेबल आणि फक्त नंबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही आधी कन्फर्म करा की वरी लॉग पाहतोय म्हणून आपण लॉगरिथम वरी असलं पाहिजे. त्याच्यामध्ये बघा, पहिला पार्ट म्हणजे इकडला पार्ट ए जो घेतलाय मी तो 2 अंकी 2 डिजिट वाला पार्ट म्हणजे इथला पार्ट जो आहे त्या पार्ट मध्ये 91 आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे इथं 0 to 9 नंबर दिलेत बघा, हा बी पार्ट आहे. आणि सी पार्ट म्हणजे मीन डिफरन्स वाला तुमचा सी पार्ट आहे. म्हणजे तुमच्या लॉग टेबल मध्ये पार्ट ए इकडे आहे, पार्ट ए चा टेबल असा आहे तुमचा. ए पार्ट इथं आहे, ए पार्ट इथं आहे. वरती इथे बी पार्ट आहे 0 to 9 आणि इथे सी पार्ट आहे. म्हणजे कसं करायचंय बघा, हा जो ए आहे तो इथं बघायचा, बी जो आहे तो इथं बघायचा आणि सी जो आहे तो इथं बघायचा. म्हणजे ए 91 इकडे बघणार आहे मी. ए 91 बघा कुठं आहे या पेज मध्ये. इथून ए पार्ट 10 पासून सुरू झालाय,
10 पासून इकडे 54 पर्यंत आहे, 54 पर्यंत आहे. 55 पासून इकडल्या पेज वरती आहे 55. आपल्याला 91 पाहिजे. सो 91 पार्ट इथे आहे बघा. 91 हा जो 91 डार्क ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आता किती दिसतंय क्लिअर मला माहिती नाही. 91 हा जो आहे तो, आणि पार्ट बी किती आहे 2. तर इथे 2 च्या खाली बघा, 2 च्या कॉलम मध्ये 91 ची व्हॅल्यू 2 च्या कॉलम मध्ये बघायची, जी की व्हॅल्यू येते 9600. ही जी व्हॅल्यू आहे ती इकडे 91, इथे बी जिथे 2 आहे तिथे 91 ची किती आली बघा, 9600 आली आहे. 9600. आणि पार्ट सी मीन डिफरन्स दिलाय. पार्ट सी मीन डिफरन्स जो की 3 आहे आपल्याकडे, तर 3चा त्याच्या पुढेच मीन डिफरन्सचा कॉलम आहे. त्याच्या पुढेच इथे 3 ची व्हॅल्यू 91 साठी बघायची. 91 साठी 3 ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आहे 1. 91 साठी सी ची 3 ची व्हॅल्यू आहे 1. तर मी काय करणार, याची ऍडिशन करणार. 9600 प्लस 1 हे होणार 9601. सो मॅन्टिसा जो आला तुमचा 0.9601 यायचं. ऑलवेज मॅन्टिसा 0 पॉइंट नंतर येतो. हा आधी मॅन्टिसा काढून घेतला, हा नंबर आला 0.9601. आणि या 0च्या तिथे कॅरेक्टरिस्टिक्स ऍड करायचंय. हा झाला मॅन्टिसा वाला पार्ट तुमचा. कॅरेक्टरिस्टिक वाला पार्ट जो आहे 3 इथे ऍड करायचं. फायनल जे आहे 3.9601. याचं जे आन्सर आहे लॉग 9123, याचा आन्सर येणार 3.9601. मला माहिती आहे नवीन प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये सर्वात जास्त एकदा स्टेप आहे. हे लेक्चर युट्यूब वरती अपलोड केल्यानंतर वारंवार बघायचंय. अजून एक प्रॉब्लेम सुद्धा बघूया आपण. आणि हे लेक्चर युट्यूब वरती अपलोड केल्यानंतर परत एकदा व्यवस्थित लॉग टेबल तुमच्याकडे असायला पाहिजे. याच्यासाठी मिनिमम कंडिशन लॉग टेबल असायला पाहिजे. तर हे लिहून घ्या आधी. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल पाहूया. अजून एक एक्झाम्पल पाहूया. लिहून घ्या. लॉग ची जी फायनल व्हॅल्यू आहे ते 3.9601 आहे. चला अजून एक एक्झाम्पल बघूया व्यवस्थित. परत एकदा लॉग कसा फाइंड करायचा आहे.
याच्यामध्ये लॉग ऑफ फाइंड करायचंय आपल्याला. $29.03 चा लॉग फाइंड करूया. लॉग ऑफ 29.03. पहिल्यांदा मॅन्टिसा आणि कॅरेक्टरिस्टिक्स. आधी कॅरेक्टरिस्टिक्स जर काढून घेतलं मी, दोन पार्ट आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे याला 2.93 जर लिहिलं मला, तर सांगा बरं 10 काय लिहू? डेसिमल पॉइंट बघा 29 पॉइंट होतं, आता 2 पॉइंट म्हणजे 1 ने मी लेफ्टला शिफ्ट केलं. लेफ्टला शिफ्ट केले की प्लस येतं, त्याच्यामध्ये 1 डिजिटने झालंय म्हणून +1. हे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स असतं, म्हणजे 1 हे कॅरेक्टरिस्टिक आला. 1 कॅरेक्टरिस्टिक्स. मॅन्टिसा बघत असताना डेसिमल पॉइंट कुठे आहे याचा फरक पडत नाही. 2903 मध्ये पहिले 2 चा पार्ट करायचा, त्याच्यानंतर 1 चा पार्ट करायचा, 1 चा पार्ट करायचा. 29 च आता पार्ट A 29 बघा, इकडल्या पेज वरती तुम्हाला पार्ट A 29 इथे भेटून जाईल. त्याचं 0 मध्ये बघायचंय आणि 3 मध्ये बघायचंय. 29 च 0 मध्ये जर पाहिला तुम्ही, चेक करा 29 च 0 तुमचं किती यायलंय. 29 च 0 मध्ये इकडे 29 असलं पाहिजे. हा आपला पार्ट A आहे, हा आपला पार्ट B आहे आणि हा आपला पार्ट C आहे. 29 च 0 मध्ये बघा किती येतंय, 4624 आणि मीन डिफरन्स 3 चा घ्यायचा आहे. त्याच्या पुढेच जे मीन डिफरन्सचा कॉलम आहे तो 3 चा घेतल्यानंतर 3 चा मीन डिफरन्स 4 आहे त्या कॉलम मध्ये, हे ऍड करायचंय. मॅन्टिसा तुमचा ऑलवेज 0 पॉइंट नंतर येतो, सो 0.4628 हा तुमचा मॅन्टिसा आला. त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स प्लस करा म्हणजे 1 प्लस करा, तुमचं जे फायनल व्हॅल्यू येईल ते 1.4628. सो याची जी व्हॅल्यू आहे ते 1.4628. पहिल्या प्रॉब्लेमला नक्कीच जास्त वेळ लागला, दुसऱ्या प्रॉब्लेमला कमी वेळ लागला, तिसऱ्या प्रॉब्लेमला अजून कमी वेळ लागणार. त्यासाठी यासारखे प्रॉब्लेम तुम्ही अजून सॉल्व्ह करू शकता. आधी हे व्यवस्थित बघा, परत जर याच्यामध्ये काही डाऊट असेल तर परत रिपीट स्टेप बघा. स्टेप काय आहे की इथलं डेसिमल पॉइंट कॅरेक्टरवर डिपेंड असणार आणि मॅन्टिसा आहे याच्या डेसिमल पॉइंट वरती डिपेंड असणार. हे 4 डिजिट लागणार. अजून एक एक्झाम्पल घेतो मी आणि मग एक्झाम्पल करण्यासाठी देतो अजून एक एक्झाम्पल. हे लिहून घ्या, अजून एक एक्झाम्पल घेईन. जर चेक करायचं असेल तुम्हाला, स्क्रीनशॉट काढून लिहायचं असेल तर एक एक्झाम्पल घेऊन थांबूया आपण, त्याच्यानंतर तुम्ही चेक करा. बघा त्याच्यानंतर लॉग ऑफ जर आपल्याला काढायचं आहे 0.043. लॉग ऑफ आपल्याला जर पॉइंट करायचं असेल 0.043. 0.043. बघा याला मला 1 पॉइंट नंतर घ्यायचं आहे. 1 पॉइंट नंतर म्हणजे कसं घ्यायचं आहे, 4.0.043 ला 4 पॉइंट नंतर जर लिहायचं झालं मला 4.3 इंटू डेसिमल पॉइंट मी 1 आणि 2 ने राईटला शिफ्ट केला म्हणून -2 लिहिणार. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते -2 आले. लक्षात घ्या, आता कॅरेक्टरिस्टिक मायनस आला. आपला कॅरेक्टरिस्टिक एक गोष्ट लक्षात घ्या, कॅरेक्टरिस्टिक्स मायनस असू शकतं किंवा प्लस असू शकतं, पण मॅन्टिसा हा ऑलवेज पॉझिटिव्ह ओनली असणार. मॅन्टिसा ऑलवेज पॉझिटिव्ह, मॅन्टिसा निगेटिव्ह येऊ शकत नाही, कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह येऊ शकतात. मग मॅन्टिसा किती येणार, मॅन्टिसाला 0 पासून सुरुवात, आपल्याला पहिले 0 काढून टाकायचे. पहिले डिजिट 0, नॉन 0 कोणतं आहे 43. आता याच्या पुढे सर 43 चं कुठं बघायचं, 43 चं कुठे बघायचं, नंबर घ्यायचा, 43 च्या पुढे काहीच नाहीये म्हणजे 0 0 मध्ये बघायचं.
पार्ट ए आपला 43 आहे, पार्ट ए आपला 43 आहे, त्याच्या पुढे काही डिजिट नाहीयेत म्हणून मी 0 मध्ये बघणार आहे. मीन डिफरन्स 0ला तर नसतोच. 43 चे 0 मध्ये बघितल्यानंतर 6335 90चा जो आला तो 6335 आला. 90चा काय आला बघा 6335. मीन डिफरन्स 0 आहे म्हणून 0 हे आलं 0.6335. याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स -2 ऍड करायचंय. -2 ला सेपरेट लिहायचं. हे प्लस आहे हे मायनस आहे. बघा इथं जरा अशी एक ट्रिक आहे. एका ठिकाणी प्लस आहे एका ठिकाणी मायनस आहे. इथं एक ट्रिक आहे. कशी ट्रिक आहे -2 असल्यामुळे 2 ला 2 चा बार लिहितात. इथं -2 आहे ना 2 ला त्याला रीड करायचे 2 बार 2 त्याला रीड आणि हे पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे हे जशाच तसं. याला मी डायरेक्ट असं का लिहिलं नाही याला असं का लिहिलं नाही -2.6335 कारण याचा अर्थ काय होतो की हा पण नंबर निगेटिव्ह आहे हा पण नंबर निगेटिव्ह आहे पण ऍक्च्युअली हा नंबर पॉझिटिव्ह आहे हा नंबर निगेटिव्ह आहे म्हणून फक्त 2 च्या डोक्यावर बार आहे इकडे पॉझिटिव्ह आहे हे रॉंग आहे. 2 ला बार लिहिले म्हणजे याचा जो लॉग आहे तो असा लिहिला जातो बार 2.6335. रिपीटेड एकदा लेक्चर पहा. एक्झाम्पल साठी जे प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल देतो ते एक्झाम्पल नक्की करा तुम्ही त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. फर्स्ट एक्झाम्पल घ्या कॅल्क्युलेट करण्यासाठी. ठीक आहे मी ग्रुप वरती एक्झाम्पल टाकतो प्रॅक्टिस साठी. प्रॅक्टिस साठी ग्रुप वरती एक्झाम्पल टाकतो हे लिहून घ्या. ग्रुप वरती एक्झाम्पल येतील प्रॅक्टिस साठी.